नासिक में सड़कों में गड्ढों से अब तक 6 लोगों की मौत से नासिक महानगर पालिका में घमासान मच गया। नासिक महानगर पालिका में शिवसेना उद्धव ठाकरे और शिवसेना शिंदे गुट के नगरसेवक आपस में भिड़ गए। नासिक में सड़कों पर गड्ढों के कारण आए दिन हादसे से हो रहे हैं, जिसमें अब तक 6 लोगों की मौत हो चुकी। मृतकों के परिजनों के साथ शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नगरसेवक नगरपालिका का घेराव कर नारेबाजी करने लगे, जिसको लेकर शिवसेना के दोनों गुट के नगरसेवक आमने सामने आ गए। नगरपालिका में आए दिन ऐसी तस्वीरें देखने को मिल रही हैं। हादसे रुक नहीं रहे और समाधान किसी भी राजनीतिक दल ने पास नहीं है। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। जनसामान्यांसाठी भांडते, बरोबर आहे। बघा, नगरविकास खाता हे शिंदे साहेबांकडे आहे। शहरातल्या सगळ्यांची आज परिस्थिती काय झाली, म्हणजे सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायचं, म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रागल्यासारखं करायचं। बघा, तुमचं आंदोलन या गोष्टीचा निषेध करतो। तुमचा निषेध करतो आम्ही, विरोधक, पण तुमची भूमिका काय तुमची भूमिका काय चालली? सभागृहात बोलू दिलं जात नाही, सभागृहात तुम्हाला तरी बोलू दिलं जाते का? आम्हाला बोललो आम्ही एक एक तास। काही नाही, सभागृहात धमकी दिली होती, जास्त कधी काय बोलत तर 6 महिन्यासाठी निलंबन केलं जाईल। तुमची काय? आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडते, तुमची शिवसेना राजकारण करते। तुम्ही विशेष महासभेची मागणी करताय आणि होत नाही, म्हणजे काय चाललंय? कधी डिक्लेअर केली? आज केली। आज आम्ही आंदोलन केलं, आज आम्ही आंदोलन केल्यावर डिक्लेअर केली। आंदोलन केल्यावर ना ऑलरेडी त्याचा पत्रव्यवहार केला, आम्ही मागणी केली, पत्रावर आम्ही केलेलं आहे। हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली आम्हाला भूमिका दिसत नाही आतापर्यंत। बरोबर आहे, जबाबदारी घ्यायची, त्यापेक्षा आम्ही आमच्या सोबत उभे राहा। काय तुमचं आंदोलन दाखवा तुम्ही आतापर्यंत। विरोधी पक्षातच आहे ना आम्ही, पूर्ण सत्तेत राहून कसं आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी गरज आहे तिथं आंदोलन करायची, आंदोलन करणार। बरोबर, म्हणजे खातच तुमच्याकडे, त्याच्याबद्दल कसं आंदोलन करतात? खात्याबद्दल नाही आंदोलन आहे, मग खड्डे घ्यायचे काय पडले? जबाबदारी कोणाची? नगरविकासाचं काम आहे। जनसामान्यांसाठी ऐकून घ्या, जो कोणी इथं ठेकेदार आहे त्यांनी काम केलं होतं, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, त्याच्यावर दाखल सांगितलं ना, ऐकतो असं दिलं ना। आता बघा, 2 मार्चपूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पुढे गुन्हा दाखल झाला। ठीक आहे ना, कसं दाखवलं त्याचा बघूया। आता का म्हणजे अजून किती बळी झाले? तुमचे उपमहापौर शेजारी होते नवीन घेताना, महापौर जरी होते तर कधी होणार? ते बघा, रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला, म्हणजे आता अजूनही किती बळी झाला? होता बळी झाला, याच्या पुढे कुठला अपघात होता कामा नये, संबंधित जेवढे काही घटना असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे असं आम्ही सांगितलंय। आपण सांगताय आपण दोन्ही शिवसेना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वठणीवर आणू। चला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उत्तर से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एका भावनिक विषय आता इथं बोलू